गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपलं भारतीय प्रशासन हा MA भाग 2 मधील सेमिस्टर 3 मधला जो पेपर आहे त्या पेपरमधील एका नव्या संकल्पनेविषयी आज चर्चा करणार आहोत. ती संकल्पना म्हणजे कोणती? तर ती संकल्पना आधुनिक काळात विकसित झालेली, प्रामुख्याने जागतिकीकरणानंतर, उदारीकरणानंतर ज्या काही मूलभूत स्वरूपाचे बदल एकंदरीत जागतिक व्यवस्थेवरती आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांच्या प्रशासनावरती झाले आणि त्यामधून ज्या प्रत्येक देशाने आपल्या प्रशासन व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये जे काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आणले आणि त्यामधूनच जे प्रशासनाचे नवीन स्वरूप किंवा प्रशासनामध्ये ज्या नवनवीन संकल्पनांचा स्वीकार करण्यात येऊ लागला, त्यामधील एक महत्त्वाच्या संकल्पनेविषयी आपण या ठिकाणी आज माहिती करून घेणार आहोत. तर ती संकल्पना म्हणजे ई प्रशासन. प्रामुख्याने ज्यावेळेस लोकप्रशासन किंवा आपण भारतीय प्रशासन ह्या पेपरचा अभ्यास करतो त्यामध्ये आपण सुरुवातीपासून बघितलं की भारतीय प्रशासनाची उत्क्रांतीपासून तर आपण जसं भारताच्या प्रशासनाच्या उत्क्रांतीचे टप्पे आणि विकासक्रम ज्यावेळेस बघत गेलो त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जसं भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये विकासक्रम, त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण आणि ही प्रक्रिया जशी वाढत गेली तसं भारतीय प्रशासन व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल होत गेले आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे एका विशिष्ट टप्प्याला त्या प्रशासनाला आपल्या मूलभूत स्वरूपामध्ये, आपल्या पारंपरिक स्वरूपामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल करावा लागला. आणि तो बदल म्हणजेच त्या प्रशासनाचं जे काही स्वरूप बदललं आणि त्याला जे काही नवीन स्वरूप प्राप्त झालं ते स्वरूप म्हणजे ई प्रशासन होय. म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर प्रशासनाचं बहुतांशी काम किंवा आपलं जनतेचं जरी आपण बघितलं तर जे काही दैनंदिन घडामोडी, आपले दैनंदिन व्यवहार आहेत ते व्यवहार करण्यासाठी सुद्धा आपण बहुतांशी कोणत्या गोष्टींचा आज वापर करतो तर आपण ह्या ई प्रशासनाचा किंवा इलेक्ट्रॉनिक्स साधनांच्या साहाय्याने व्यवहाराला आज पसंती देत असताना दिसून येतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या प्रशासनामध्ये झालेले मूलभूत जे काही बदल आहे ते समजावून घेण्याच्या आधी आपण त्याची एक पार्श्वभूमी समजावून घेऊयात की हे ई प्रशासन मुळात निर्माण कसं झालं किंवा हे ई प्रशासन निर्माण होण्यासाठी कोणती परिस्थिती प्रामुख्याने कारणीभूत ठरली. आता हे बघत असताना आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल की प्रामुख्याने 21सावं जे शतक आहे ते 21सावं शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे औद्योगिक क्रांतीपासून जे काही विकासाची प्रक्रिया सुरू झाली, जगभरात जे वेगवेगळे शोध लागत गेले आणि त्याचं जे काही सर्वोच्च बिंदू किंवा त्याचा एक विकासाची एक सर्वोच्च पातळी ही ह्या 21व्या शतकामध्ये गाठली गेली. म्हणजे 21व्या शतकामध्ये काय झालं की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये जी काही प्रचंड प्रगती झाली आणि त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे अनेक देशांच्या, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात विकासाची प्रक्रिया सुरू झाली आणि ह्या विकासाच्या प्रक्रियेमुळेच काय झालं की त्या ठिकाणच्या जीवनमानाचा दर्जासुद्धा उंचवायला सुरुवात झाली. आणि अपरिहार्यपणे काय झालं की मग ह्या जीवनमानाचा दर्जा उंचवत असताना त्या ठिकाणचं जे काही प्रशासन होतं, पारंपरिक स्वरूपाचं प्रशासन, त्या पारंपरिक प्रशासनाला सुद्धा आपल्या मूलभूत पारंपरिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बदल करणं अपरिहार्य झालं. म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे काय होतं की देशाच्या औद्योगिकरणामध्ये प्रचंड वाढ होते. औद्योगिकरणामुळे वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणच्या आर्थिक विकासामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि आर्थिक विकासामध्ये वाढ झाल्यानंतर काय होतं तर आर्थिक विकासामध्ये वाढ झाल्यानंतर जनतेचा जीवनमानाचा जो स्तर असतो तो वाढतो आणि जीवनमानाचा स्तर वाढल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणच्या जीवन जगण्याची शैली, त्या ठिकाणचं समाज जीवन याच्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून येतो आणि मग हा बदल घडून आल्यानंतर व्यक्तीचे जीवन जगण्याच्या ज्या सगळ्या किंवा जीवनमानाच्या ज्या पद्धती असतात त्या सगळ्या बदलतात आणि त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या जीवनामध्ये वाढतो. आणि मग अशा वेळेस जे काही पारंपरिक स्वरूपाचे प्रशासन व्यवस्था असतात किंवा पारंपरिक स्वरूपाची प्रशासनाची जी चौकट असते त्या पारंपरिक प्रशासनाच्या चौकटीला त्या ठिकाणी विकसित जनतेच्या, त्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या जनतेच्या त्या गरजा असतात, त्या गरजा भागवायला त्या ठिकाणी कुठेतरी त्या प्रशासन व्यवस्था कमी पडत असताना दिसून येतात. म्हणून प्रशासन व्यवस्थांना सुद्धा या बदलत्या काळानुरूप आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जनतेच्या इच्छा, आकांक्षा यांची पूर्तता करण्यासाठी आपल्या स्वरूपामध्ये अशा नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जी काही प्रगती झाली त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश प्रशासनाच्या कार्यामध्ये सुद्धा करणं भाग पडलं आणि त्याच्यातूनच प्रशासनाचं नवनवीन स्वरूप पुढं आलेलं दिसून येतं. आता आपण ज्यावेळेस विचार करतो की भारतासारख्या देशामध्ये सुद्धा की हे ई प्रशासन ही जी संकल्पना आहे
ही का बरं स्वीकारली गेली? तर याचा एकंदरीत विचार करत असताना आपण बघतो की एक पारंपरिक स्वरूपाची जी प्रशासन व्यवस्था होती आणि त्या पारंपरिक स्वरूपाच्या प्रशासन व्यवस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, लाल फितीचा कारभार, अकार्यक्षमता यासारखे अनेक दोष निर्माण झाले आणि हे दोष निर्माण होत असताना एकीकडे जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि ह्या सगळ्या धोरणांमधून भारतीय समाज जीवनामध्ये एक आमूलाग्र स्वरूपाचा बदल व्हायला लागला. जगातले वेगवेगळ्या विज्ञान तंत्रज्ञानाची जी काही प्रगती झालेली होती तिचा परिणाम होऊन भारतीय जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल होत होता आणि दुसरीकडे पारंपरिक चौकटीमध्ये अडकलेलं भारतीय प्रशासन, अशा दोन परिस्थितींमध्ये भारताचं एक स्वरूप निर्माण झालेलं होतं. आणि मग ते प्रशासन कुठेतरी बदलत्या जीवनशैलीशी किंवा बदलत्या लोकांच्या विचारमानाशी समायोजन करण्यास कुठेतरी कमी पडत होतं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा विचारविनिमय झाला तेव्हा असं दिसून आलं की भारतीय प्रशासनाला जनतेच्या बदलत्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी समायोजन करायचं असेल, त्या ठिकाणी जनतेप्रती त्या ठिकाणी जनतेला उत्तरदायी म्हणून काम करायचं असेल तर त्या प्रशासनामध्ये काही मूलभूत बदल करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार जे काही भारतीय प्रशासनामध्ये बदल घडण्यात आले त्यामधलाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ई प्रशासन होईल. म्हणजे अशा पद्धतीने ई प्रशासन हे उदारीकरणानंतर, जागतिकीकरणानंतर प्रशासन व्यवस्थेमध्ये जे आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले त्याचीच उत्पत्ती हे ई प्रशासन म्हणून मानता येईल. आता ह्या ई प्रशासन म्हणजे काय ते बघत असताना आपल्याला या ठिकाणी ई प्रशासन त्याचा अर्थ काय आहे? आता ई प्रशासन, ई या शब्दाचा अर्थ ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांवरती आधारित असलेलं प्रशासन. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्फत जी काही प्रगती झाली प्रचंड स्वरूपाची, त्या प्रगतीमुळे जग आपण म्हणतो की एक खेडं बनलं. म्हणजे आज कोणत्या पण जगातल्या कोणत्या पण देशामध्ये, कोणत्या पण देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही घडामोड घडते ते विदिन सेकंदामध्ये आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये लगेच पोहोचू शकते, काही सेकंदांमध्ये पोहोचू शकते. आणि ही सगळी किमया कशामुळे झाली? तर ही सगळी किमया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे झाली. म्हणजे याचाच अर्थ असा की हे जे काही ई आहे, हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक्स. आणि त्या इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये जी प्रचंड प्रगती झाली त्या प्रचंड प्रगतीचा वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम, अधिक गतिमान, अधिक पारदर्शक कसं बनवता येईल यासाठी जो वापर प्रशासनामध्ये करायला त्याची सुरुवात झाली. आणि या सगळ्यांचा परिणाम होऊन जे प्रशासन निर्माण झालं, जे प्रशासनाचं स्वरूप तयार झालं, त्या प्रशासनालाच नाव न्यायला सुरुवात झाली ई प्रशासन. ई म्हणजे काय? तर ई म्हणजे इफेक्टिव्ह. ई म्हणजे काय? तर ई म्हणजे एव्हरीवेअर, म्हणजे इफेक्टिव्ह, एव्हरीवेअर आणि एनी टाईम अवेलेबल प्रशासन. म्हणजे ई ह्या शब्दामध्येच एव्हरी टाईम, एव्हरीवेअर आणि इफेक्टिव्हली जे प्रशासन काम करत असतं त्या प्रशासनालाच आपण ई प्रशासन असं म्हणत असतो. म्हणजे एव्हरी टाईम आणि एव्हरीवेअर इनेबल ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स काय? तर ई प्रशासन होईल. म्हणजे अशा पद्धतीने हे ई प्रशासन. आता ह्या ई प्रशासनाचा अर्थ बघत असताना देवांग मेहता नावाचे जे लोकप्रशासनाचे अभ्यासक आहेत त्यांनी स्मार्ट हा शब्द घेऊन ह्या प्रशासनाचं या ठिकाणी अर्थ स्पष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस बघतो की ई प्रशासनाचा अर्थ स्पष्ट करत असताना देवांग मेहता यांनी SMART स्मार्ट या शब्दाचा आधार घेऊन कशा पद्धतीने हे ई प्रशासन ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तर आपण एकेका शब्दाचा या ठिकाणी विचार करूयात. आता या ठिकाणी त्यांनी यस हा शब्द घेतलेला आहे स्मार्टमधला. तर यस मीन्स काय? तर सिम्पल. म्हणजे ई प्रशासन कसं आहे? तर एकदम सिंपल स्वरूपाचं ते प्रशासन आहे. म्हणजे वापरायला एकदम साधं सोपं, त्याचं साधे आणि सुलभ प्रशासन. म्हणजे आज आपण बघतो की मोबाईल सारखी टेक्नॉलॉजी आहे, त्या मोबाईल सारख्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो, त्याच्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्या ठिकाणून पैशाचा जे ट्रान्सफर आपल्याला करायचं असेल एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज सोप्या पद्धतीने आपण त्या मोबाईलच्या साहाय्याने पैसा ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे वापरायला अत्यंत साधं आणि सोपं. त्यानंतर दुसरा आहे की एम मीन्स मॉरल, नैतिक. म्हणजे मॉरॅलिटी, नैतिक आधार. जे प्रशासन आहे ई प्रशासन ते कशावरती आधारित आहे? त्याचा पाया काय आहे? तर नैतिक हा आहे. म्हणजे मॉरॅलिटी. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रामुख्याने त्याची जी निर्मिती झाली किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जे काही प्रचंड शोध लागले ते लागत असताना त्याचा वापर कशासाठी व्हावा? तर तो प्रामुख्याने जनतेच्या कल्याणासाठी व्हावा, मानवी समाजाच्या कल्याणासाठी व्हावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. म्हणून ई प्रशासनाचा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जो स्मार्ट हा शब्द आहे त्यामध्ये दुसऱ्या संकल्पनेचा अर्थ काय होतो? मॉरल प्रशासन, नैतिक प्रशासन. त्यानंतर या संकल्पनेमध्ये पुढचा अर्थ आपण ज्या वेळेस बघतो त्या म्हणजे SM. त्यामध्ये ए मीन्स अकाउंटेबल, उत्तरदायी प्रशासन. म्हणजे ई प्रशासन हे नुसतं प्रशासनामध्ये
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणं आणि त्यामध्ये प्रशासनाची गतिशीलता पारदर्शकता वाढवणं एवढाच त्याचा उद्देश नाही, तर सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या जनतेसाठी ते प्रशासन काम करणार आहे त्या जनतेला ते प्रशासन काय असलं पाहिजे, उत्तरदायी असलं पाहिजे. म्हणजे जनतेने त्या ठिकाणी आज आपण बघतो की सरकारने जे काही वेगळ्या सुविधा आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून सरकारची वेगवेगळे ॲप्स आज निर्माण झालेले आहेत की सरकारच्या वेगळ्या आपण ज्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला तक्रार निवारणासाठी सुद्धा वेगळ्या त्या ठिकाणी विंडोज किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध असतात. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्या काही तक्रारी असतात, सूचना असतात, त्या ठिकाणी त्या सरकारकडे पाठवल्यानंतर त्याला आपल्याला सरकारकडून फीडबॅक मिळतो. म्हणजे त्याला म्हणतात उत्तरदायी प्रशासन. म्हणजे उत्तरदायी म्हणजे जे प्रशासन जनतेच्या समस्या समजावून घेतं, त्या समस्यांवरती उत्तरं शोधतं आणि त्या समस्या सोडवण्यासाठी जनतेला उत्तरदायी असतं किंवा जनतेला जबाबदार असतं, त्या प्रशासनाला उत्तरदायी प्रशासन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे त्यामधला आर मीन्स रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल कोणाला आहे, तर जनतेला आहे. म्हणजे जनतेला इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर फक्त कार्यक्षमता वाढवण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नाही, तर तो कशासाठी आहे, जनतेला जबाबदार राहून कारभार करण्यासाठी आणि जनतेच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा बदल घडवून आणण्यासाठी हे प्रशासन काम करेल. आणि त्याच्यामध्ये शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की टी मीन्स ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून प्रशासन कसं होणार आहे, तर ट्रान्सपरंट होणार आहे. म्हणजे आज पारंपरिक प्रशासनाचं ज्यावेळेस आपण स्वरूप बघतो तर ते पारंपरिक प्रशासन काहीतरी एका ऑफिसमध्ये जे काही चाललेलं कामकाज त्याच्याशी जनतेचा काही नसलेला संबंध अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये कोणत्या पण स्वरूपाचा दुवा त्या पारंपरिक प्रशासनामध्ये बघवायला मिळत नव्हता. पण ह्या जे ई प्रशासन आहे, ह्या ई प्रशासनामध्ये ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ही प्रचंड प्रमाणात वाढली. आज जगभरातल्या किंवा भारतभरातल्या कोणत्या पण ऑफिसमध्ये काय चालतं हे आपण ऑनलाईन त्या ठिकाणी त्या ऑफिसच्या वेबसाईटवरती जाऊन ते ठिकाणी बघू शकतो. म्हणजे एक प्रकारची पारदर्शकता या प्रशासनामध्ये आलेली आहे. म्हणून देवांग मेहता यांनी ई प्रशासनाचा अर्थ स्पष्ट करत असताना अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये या स्मार्ट या शब्दाचा वापर करून ह्या ई प्रशासनाचा या ठिकाणी अर्थ स्पष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आता ई प्रशासनाचा अर्थ बघितल्यानंतर आपल्याला ह्या ई प्रशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, कारण आपण बघितलं की प्रामुख्याने ई प्रशासनाचा स्वीकार जागतिकीकरणानंतरच्या म्हणजे प्रामुख्याने 1990 नंतर भारतीय प्रशासन व्यवस्थेने स्वीकारला. तर हा स्वीकारल्यानंतर ह्या प्रशासनाचा स्वीकार केल्यानंतर प्रशासन व्यवस्थेमध्ये काय बदल झाले, प्रशासन व्यवस्थेच्या या आमूलाग्र स्वरूपामध्ये काय बदल झाले आणि एकंदरीत जनतेच्या जीवनमानामध्ये काय बदल झाले हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते समजावून घेणं म्हणजेच त्या प्रशासनाची वैशिष्ट्ये बघणं होय. किंवा म्हणजे पारंपरिक प्रशासनापेक्षा ह्या प्रशासनामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा पारंपरिक प्रशासनापेक्षा हे ई साधनांचा वापर किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केल्यामुळे प्रशासन व्यवस्थांमध्ये कोणत्या स्वरूपाचे बदल झाले हे आपण या ठिकाणी बघितल्यानंतर त्याचे जे काही फायदे आहेत ते बघितल्यानंतर आपल्याला त्याची वैशिष्ट्ये असं म्हणावं लागेल. तर या ठिकाणी आपण ह्या ई प्रशासनाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते बघूयात. आता यामध्ये सगळ्यात प्रथम जे वैशिष्ट्य आहे ते आहे कागद विरहित प्रशासन, पेपरलेस गव्हर्नमेंट त्याला असं म्हटलं तर पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ज्या प्रशासनामध्ये कागदाचा कमीत कमी वापर केला जातो आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो. आता कागद विरहित प्रशासन म्हणजे काय, तर आज इलेक्ट्रॉनिक साधनांच्या प्रगतीमुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावरती प्रशासनाचं संगणकीकरण झालं आहे. आणि संगणकीकरणामुळे काय झालं की त्या ठिकाणी आपण जे पारंपरिक ऑफिसेस बघतो त्या ऑफिसेसमध्ये फायलीची रेलचेल, त्या ठिकाणी कागदाचं किंवा त्या ठिकाणी टाईपरायटरचा खटखडाट हे सगळ्या प्रक्रिया आज कुठेतरी दुर्मिळ होत चालली आहे. आणि एकाच ऑफिसचं संपूर्ण जो काही डेटा आहे तो एकाच कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सेव्ह होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी जतन करता येऊ शकतो. त्यामुळे काय झालं की एकीकडे पर्यावरणाचा सुद्धा जो प्रचंड प्रमाणात ऱ्हास होत होता तो सुद्धा कुठेतरी कमी व्हायला लागला. आणि त्याचप्रमाणे कागद विरहित प्रशासन म्हणजे एकंदरीत एक सुलभ पद्धतीचं प्रशासन, विज्ञान तंत्रज्ञानावरती आधारित प्रशासन साध्या पद्धतीने जनतेला किंवा त्या ठिकाणी त्या अधिकारी वर्गाला सुद्धा वापरण्यासाठी सोपं अशी पद्धत त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याला कागद विरहित प्रशासन असं म्हणतो. त्यानंतर दुसरा त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे की अधिकार पद परंपरेचा अभाव. हे सगळ्यात महत्त्वाचं हायरार्की सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की हायरार्की सिस्टीममध्ये काय व्हायचं की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्याला आदेश द्यायचा, कनिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला आदेश द्यायचा आणि मग त्यानंतर जो काय प्रचंड वेळेचा अपव्यय व्हायचा. ह्या प्रचंड वेळेच्या अपव्ययामध्ये काय व्हायचं की त्या वेळ निघून गेल्यामुळे ज्या वेळेस लोकांना काही विशिष्ट गरजा किंवा विशिष्ट त्या ठिकाणी मदतीची गरज असायची ती वेळ निघून गेल्यामुळे जनतेच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा बदल घडून येत नव्हता किंवा जनतेचं किंवा त्या ठिकाणी समाज जीवनाचं
जे काही नुकसान व्हायचं ते होऊन जायचं. आता या ठिकाणी अधिकारपद परंपरेचा अभाव म्हणजे एखादी गोष्ट त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने करण्यात येत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ती ऑर्डर किंवा तो ईमेलच्या साह्याने, इंटरनेटच्या साह्याने ते प्रत्येक ऑफिसला सेंड केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक ऑफिसेसला लगेच त्या ठिकाणी जो काही वेळेचा अपव्यय होतो तो त्या ठिकाणी कमी होत गेलेला दिसून येतो. म्हणजे लगेच कामाचं काय होतं की कामाची गतिशीलता या ठिकाणी वाढलेली बघवायला मिळते. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठला पाठवायचं, कनिष्ठाने त्याच्या खालच्या कनिष्ठाला पाठवायचं, यामध्ये जो काही वेळेचा अपव्यय होत होता तो अपव्यय ह्या ई प्रशासनामध्ये दिसून येत नाही. याच्यामध्ये कामाची गतिशीलता प्रचंड असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये दिसून येतं की पारदर्शकता, ट्रान्सपरंट ज्याला आपण म्हणतो पारदर्शक व्यवस्था. आता पारदर्शकता कशासाठी, तर पारदर्शकता म्हणजे ज्या जनतेसाठी हे प्रशासन काम करत आहे त्या जनतेला सुद्धा त्या प्रशासनामध्ये काय चालू आहे हे त्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा, आज आपण बघतो की जगामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती आज टेक्नोस्नॅव्ही झालेली बघवायला मिळते. प्रत्येक व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक साधनांचा चांगल्या पद्धतीने वापर करता येत असताना बघवायला मिळतं. जवळपास बघितलं तर भारतामध्ये 80 ते 90 कोटी लोक आज मोबाईल ह्या साधनाचा वापर करत असताना दिसून येतात. आणि हे सगळे मोबाईल्स म्हणजे स्मार्टफोन्स आहेत. हे सगळे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावरती आधारित असलेले ही साधनं आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी वापरता येतात. आणि त्यामुळे काय झालं की पारदर्शकता, म्हणजे पारदर्शकता काय, तर सरकार नावाची यंत्रणा जी काम करते त्या सरकार नावाच्या यंत्रणेने आपलं काम करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या वेबसाईट ओपन केलेल्या आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन आपण त्या ठिकाणी सरकार कशा पद्धतीने काम करतं, कशा पद्धतीने योजना आखतं, कशा पद्धतीने आपल्यासाठी खर्च करतं हे सगळं या ठिकाणी दिसू शकतं. म्हणजे पारदर्शक स्वरूपाचं प्रशासन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि 1923ला जो गुप्ततेचा कायदा झालेला होता की सरकारी व्यवस्थांमधली माहिती जनतेला दिली जाणार नाही, ते 1923च्या कायद्याला काय झालं की हळूहळू त्या ठिकाणी त्याचं महत्त्व कमी होत गेलं आणि पारदर्शक प्रशासनाचं महत्त्व वाढत गेलं. म्हणजे लोकशाही स्वीकारली, त्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त व्हायला सुरुवात, लोकशाहीकरणाला खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात ह्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काय झालं की मोठ्या प्रमाणात मदत व्हायला लागली. त्यानंतर त्याचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जनसहभागाला महत्त्व कधी वाढतं, प्रशासनामध्ये जनतेचा सहभाग कधी वाढतो याचा आपण ज्यावेळेस विचार करतो की ज्यावेळेस जनतेला त्या प्रशासनामध्ये ॲक्सेस, जनतेला त्या ठिकाणी प्रशासनाशी सामावून घेणं, प्रशासनाप्रती त्या ठिकाणी आदर कधी निर्माण होतो, तर ज्यावेळेस ते प्रशासन जनतेला त्या ठिकाणी त्या प्रशासनामध्ये सहभागी होणं सोपं जातं. प्रशासनाचे जे काही काटेकोर नियम किंवा प्रशासनाचा ॲक्सेस लवकर मिळतो, प्रशासन लवकर अवेलेबल होतं, त्यावेळेस जनतेचं त्या ठिकाणी प्रशासनाप्रती काय होतं, उत्तरदायित्व वाढतं. म्हणजे प्रशासनामध्ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढतो. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं की सरकारने मोठ्या प्रमाणावरती काय केलं की जनतेच्या कल्याणासाठी जनतेला डायरेक्टली ह्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने ऑनलाईन स्वरूपाच्या अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळे साहजिकच लोकांना, म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणं म्हणून आपण बघतो की आपल्याला जर आपल्या इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं असेल तर ते भरण्यासाठी आज आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करतो. आज आपल्याला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल तर ते आपण ऑनलाईन साधनांच्या मदतीने करतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुविधा, आज 7/12चा उतारा जरी काढायचा असेल तर तो 7/12चा उतारा आपल्याला त्या ठिकाणी सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन तो ऑनलाईन स्वरूपाचा काढता येतो. त्याचप्रमाणे आपण बघतो की कोविड-19 या आजारामुळे जे काय प्रचंड समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की कोणाला तो आजार झाला किंवा कोणाला नाही, यासाठी सुद्धा सरकारने काय केलं की आरोग्य सेतू नावाचं एक ॲप विकसित केलं आणि ते प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं. त्यामुळे सरकारकडे काय झालं की कोणाला तो आजार झाला किंवा कोणाला झाला नाही हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं सहज शक्य झालं. हे कशामुळे शक्य झालं, तर हे इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने शक्य झालेलं आहे. म्हणजे काय झालं की जनतेचा सहभाग प्रशासनाप्रती आता वाढलेला दिसून येतो. याचं कारण का, तर जनतेला त्या ठिकाणी प्रशासनामध्ये सहभागी होण्याच्या ज्या वेगवेगळ्या संधी ह्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे सहज पद्धतीने जनता आता ह्या प्रशासन कार्यामध्ये सहभागी होऊ शकते. त्यानंतर 5वं त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गतिमान प्रशासन, फास्ट प्रशासन. आता गतिमानता कशामुळे प्राप्त झाली, तर गतिमानता प्राप्त झाली इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे प्राप्त झाली. कारण इंटरनेट, संगणक यांच्यामुळे काय झालं की एका भागातून दुसऱ्या भागांमध्ये माहिती पाठवणं सहज सोपं झालं. म्हणजे दिल्लीवरून जर एखाद्या ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये माहिती पाठवायची असेल तर ती माहिती काही सेकंदांमध्ये ईमेलच्या माध्यमातून येऊ शकते. आणि मग त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणचं ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला जी काही सूचना दिल्लीवरून आली त्याच्यावरून तात्काळ त्या ठिकाणी
कार्यवाही करता येतं. म्हणजे प्रशासनाचं स्वरूप हे प्रचंड गतिमान झालेलं आहे. म्हणजे आज आपण कोणत्या पण क्षेत्रामध्ये जर बघितलं, फक्त सरकारी क्षेत्र नाही तर बँकिंग क्षेत्र असेल, वित्तीय क्षेत्र असेल, महाविद्यालय असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जे बघतो की प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी गतिशीलता आलेली आहे. आपण रेल्वेचं जरी बघितलं तर रेल्वेचं जे काय आपण बघतो एवढं फास्ट नेटवर्क आहे, प्रत्येक सेकंदाला अनेक रेल्वे गाड्या धावत असतात आणि त्या व्यवस्थित पद्धतीने धावतात. त्याचे प्रत्येकाचे सिग्नल्स व्यवस्थित चालू असतात. त्या ठिकाणी कोणत्या पण प्रकारचे अपघाताचे प्रसंग फार रेअर, अत्यंत कमी घडतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ह्या ई प्रशासनाचा, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागल्यामुळे काय झालं की मानवाचं एकंदरीत आयुष्यच खूप गतिमान झालं आणि याचाच गतिमानतेचा परिणाम प्रशासन व्यवस्थेवरती पण झालेलं दिसून येतो. आता एकंदरीत आपण ह्या ई प्रशासन आणि ह्या ई प्रशासनाची वैशिष्ट्ये बघितली, पण हे बघत असताना याचे काही दोष पण आपल्याला या ठिकाणी बघावे लागतील. कारण ई प्रशासन जरी आपण बघत असलो की त्याचे फायदे पण आहे, पण ते फायदे प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्या ई प्रशासनाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊन आपल्या देशाचा विकास करण्यासाठी काही आव्हानांसुद्धा आपल्यासमोर आहेत. आणि जर त्या आव्हानांवरती जर आपण विचार केला नाही किंवा त्या आव्हानांचं जर आपण निर्मूलन केलं नाही तर ते ई प्रशासन कुचकामी स्वरूपाचं ठरतं. कारण इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करायचा असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं शिक्षण असणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं त्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. आणि जर ते नसेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी त्या प्रशासनाचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. म्हणजे ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीच्या आहेत, आज आपण जर बघितलं तर भारत ह्या देशाचा उल्लेख प्रामुख्याने खेड्यांचा देश असा केला जातो. कृषी अर्थव्यवस्था असलेला हा देश आहे आणि मग या ठिकाणी अनेक खेडी, अनेक दुर्गम भागांमध्ये असलेला हा खेड्यांचा पसारा आणि ह्या प्रत्येक भागांमध्ये जर इलेक्ट्रिसिटीचा जर त्या ठिकाणी प्रसार नसेल, त्या ठिकाणी इंटरनेट जर सुविधा जर उपलब्ध नसतील तर हे ई साधनं जी आहेत ती कुचकामी स्वरूपाची ठरतात. जर एखाद्या गावामध्ये मोबाईलचं टॉवरच नसेल, त्या ठिकाणी लाईटच्या सुविधा नसतील, तर त्या ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा नसतील, तर मग इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर त्या ठिकाणच्या जनतेला करता येऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण इलेक्ट्रॉनिक साधनांचा किंवा ई प्रशासनाची वैशिष्ट्ये बघितले, त्याची वैशिष्ट्यांबरोबर आपल्याला त्याच्यासमोर असणारे आव्हानं सुद्धा बघावं लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं भारतासारख्या देशामध्ये आपण ज्यावेळेस बघतो की ह्या ई प्रशासनासमोर काय आव्हानं आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आव्हान आहे, सगळ्यात महत्त्वाचं तर ते आहे निरक्षरता. आज भारतामध्ये जी प्रचंड लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अभ्यास करतो शैक्षणिक दृष्टिकोनातून, तर असं दिसून येतं की जवळपास भारतातली 35 ते 40% लोकसंख्या आजही निरक्षर आहे. म्हणजे ह्या निरक्षर असलेल्या लोकसंख्येला ग्रामीण भागांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये वसलेली ही लोकसंख्या, ह्या लोकसंख्येला शिक्षणाच्या अभावामुळे ह्या ई साधनांचा वापर करणं दुरापास्त झालेलं आहे. म्हणजे जे काही साधनं आहेत, त्या साधनांमधले ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, त्या बाबींचा वापर चांगल्या पद्धतीने ह्या निरक्षर असलेल्या लोकसंख्येला करता येत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की ही ई प्रशासनाची साधनं कुठेतरी कुचकामी स्वरूपाची असलेली बघायला मिळतात. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काय आहे की विसंगत वास्तव. विसंगत वास्तव म्हणजे काय, तर आपण जरी म्हणत असलो की आपण 21व्या शतकात जगत आहोत, तर 21व्या शतकामध्ये जगत असताना आजही पण भारतामध्ये अनेक खेड्यांमध्ये, अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी मध्ययुगीन कालखंडासारखंच वातावरण असलेलं बघायला मिळतं. अनेक खेड्यांमध्ये आजही पण रस्त्यांच्या सुविधा नाहीत, लाईटच्या सुविधा नाहीत. मग अशा गावांमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी ही साधनं कुचकामी स्वरूपाची ठरतात. त्या ठिकाणी लाईटच नसल्यामुळे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणं दुरापास्त आहे आणि त्या ठिकाणी अजूनही पण पारंपरिक पद्धतीनेच त्या ठिकाणचं प्रशासन काम करत असताना दिसून येतं. म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान भारतामध्ये ह्या ई प्रशासनाच्या त्या ठिकाणी वापरावरती निर्माण झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे काय आव्हान आहे ते प्रदर्शनात्मक स्वरूप. प्रदर्शनात्मक स्वरूप म्हणजे काय, तर प्रदर्शनात्मक स्वरूप म्हणजे अनेक ऑफिसेसमध्ये प्रचंड प्रमाणात खर्च करून ह्या इलेक्ट्रॉनिक साधनांचं त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनिक साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत, पण त्याचं स्वरूप फक्त प्रदर्शनात्मकच राहिलेलं आहे. त्याचा वापर करण्याची जी उत्सुकता आहे, त्याच्याबद्दल जी काही क्युरियासिटी आहे, त्याचा म्हणावं तसा जो वापर करणं अपेक्षित आहे, तसा वापर आजही पण आपण जर गेलो तर सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावरती होत नाही. म्हणजे ई प्रशासनाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता की एक प्रशासनाला गतिशीलता यावी, कागदविरहित ते प्रशासन व्हावं, पण आजही पण आपण बघतो की कागदाशिवाय प्रशासनाचं पानही हलत नाही. म्हणजे प्रशासन व्यवस्थेला एक जी काही सवय लागलेली आहे पारंपरिक प्रशासन व्यवस्थेला की कागदाशिवाय आपण कामच करायचं नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापरच जरी झाला तरी अनेक प्रकारच्या कामासाठी प्रचंड प्रमाणात कागदांचा वापर आजही पण प्रशासन व्यवस्थेमध्ये होत असताना दिसून येतो. म्हणजे काय झालं की प्रदर्शनात्मक स्वरूप हे इलेक्ट्रॉनिक साधनं आणि या साधनांच्या माध्यमातून केलं जाणारं प्रशासनाचं आजही पण आपण जर बघितलं तर फक्त प्रदर्शनालाच त्या ठिकाणी ते दिसून येतं. त्यानंतर त्या ठिकाणी पुढचा महत्त्वाचं वैशिष्ट्य, त्याचं आव्हान जे आहे तर अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग.
आता अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग म्हणजे काय, तर ज्या प्रशासनाचं जे काही ह्या ई प्रशासनाला त्याची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळता येणारं, त्या प्रशासनाला चांगल्या पद्धतीने प्रशासनाबद्दल फॅमिलियर असणारं त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग असणं खूप गरजेचं असतं. आणि आज जर आपण बघितलं तर बहुतांशी ठिकाणी आपल्या भारतातल्या प्रशासनाचं जर एकंदरीत त्याचा आपण आढावा घेतला तर त्या ठिकाणी ह्या बदलत्या तंत्रज्ञानाशी सामावून घेणारं कर्मचारी वर्ग किंबहुना त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या अशा व्यवस्थाच उपलब्ध नसल्यामुळे काय झालं की अप्रशिक्षित कर्मचारी वर्गामुळे त्या ठिकाणी प्रशासनाला जे अपेक्षित यश साध्य करायचं आहे ते साध्य करायला खूप मोठं आव्हान भारतीय प्रशासनासमोर आहे. आणि त्याचं शेवटचं जे आव्हान आहे ते म्हणजे सायबर गुन्ह्यांमध्ये झालेली प्रचंड वाढ. आज आपण बघतो की विज्ञान तंत्रज्ञानाचे जसे फायदे पण आहेत तसे त्याचे काही तोटे पण आहेत. त्या तोट्यांमध्ये जर आपण बघितलं तर आज प्रचंड प्रमाणात ह्या ई तंत्रज्ञानाचा जो वापर वाढला आणि त्या तंत्रज्ञानाचा त्याच्यात पुरेपूर ज्ञानाच्या अभावामुळे काय झालं की अनेक चुकीचे लोक ह्या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी क्षेत्रासाठी त्याचा वापर करत आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की सायबर गुन्ह्यांचा प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. आता या सायबर गुन्ह्यांचा जर वाढ प्रसार रोखायचा असेल तर त्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर आपली जी पोलीस यंत्रणा आहे ती अजूनही पण पारंपरिक व्यवस्थेवरतीच काम करत असताना दिसून येते. आपली न्यायालयीन व्यवस्था आहे ती सुद्धा अजून पारंपरिक तंत्रज्ञानावरतीच आधारित असलेली दिसून येते. आता सायबर गुन्ह्यांवरती जर त्याच्या प्रसारावरती जर पायबंद घालायचा असेल तर पोलीस यंत्रणांमध्ये सुद्धा सायबर किंवा त्या संगणक तज्ज्ञ पोलीस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भरती करणं खूप गरजेचं आहे. जर ते त्या पद्धतीने जर केलं, सायबर सेल नावाची जर व्यवस्था एक व्यवस्थित विकसित केली तर ह्या सायबर गुन्ह्यांना काय होऊ शकतं, त्या ठिकाणी पायबंद बसू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण ई प्रशासन आणि ते ई प्रशासन औद्योगिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कशा पद्धतीने निर्माण झालं त्याचा अर्थ, त्याचं वैशिष्ट्य आणि त्याच्यासमोर असलेली आव्हानं यांचा या ठिकाणी विचार केला. तर एकंदरीत भारत नावाचा जो प्रचंड देश आहे आणि ह्या देशाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर या देशामध्ये आपल्याला ह्या देशातला प्रशासनाचा अभ्यास करत असताना विसंगत स्वरूपाचं चित्र दिसून येतं. म्हणजे ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, ज्या मोठमोठे शहरं आहेत, महानगर आहेत, त्या ठिकाणी ह्या ई प्रशासनाचा प्रचंड प्रमाणात वापर होताना दिसून येतो. आणि दुसरीकडे जी खेडी आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानली जातात ती खेडी, त्या खेड्यांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणचं प्रशासन अजूनही पारंपरिक व्यवस्थांमध्ये चालत असलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण ह्या ई प्रशासन ह्या संकल्पनेचा या ठिकाणी आज विचार केलेला आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण पुढील मुद्द्याचा या ठिकाणी विचार करूयात.